की नेपाळांशिवाय ना कोकणातील हापूस आंबा नाही. सो आता लास्ट 3 वर्ष झाली मी देवगडचा असल्यामुळे माझे सगळे रिलेटिव्ह आहेत जे देवगडमध्ये बागायतीचा बिझनेस करतात आणि मोठ्या प्रमाणात आपल्या हापूस आंब्याचं उत्पादन घेतात आणि मी त्यांच्याकडून हापूस आंबे घेतो आणि नंतर मी ते मुंबईमध्ये सेल करतो. यावर्षी पुण्यामध्ये पण सेल करण्याचा प्रयत्न आहे. याच्यामुळे बऱ्याच वेळा मी देवगडमधले जे आपले आंबा बागायतदार आहेत त्यांच्यावर गप्पा मारतो आणि समजून घेतो की बाबा आपले हे जे बागायतदार आहेत तर त्यांच्याकडे आपण बघतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात नेपाळी दिसतात पण लोकल लेबर दिसत नाही. ओके, लोकल माणसं त्यांच्याकडे काम करायला रेडी नसतात पण नेपाळी मात्र येऊन काम करतात. आता त्या रीलमध्ये असं म्हटलंय की जवळजवळ 53,000 नेपाळी लोक आपल्या हापूस आंब्याच्या बागेमध्ये येऊन काम करतात असं म्हटलेलं आहे. ओके, आणि जर उद्या जर कोविड सारखी परिस्थिती आली तर मग या आपल्या आंबा बागायताच्या व्यवसायाचं काय होणार आणि लोकल व्यक्तींनी इन्व्हॉल्व्ह होऊन हा आंबा बागायतदाराचा व्यवसाय हातामध्ये घेतला पाहिजे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या YouTube चॅनलला व्हिजिट करा.